महाराज की। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे पुण्य अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे। ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मी चाहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। आता बाह्य प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगून ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होण्याचा प्रकार सांगितला। आत्मज्ञान होताना त्या ठिकाणी वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे, फलव्याप्तीची आवश्यकता नाही। बाह्य पदार्थांच्या ज्ञानामध्ये वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्ही लागतात। बाह्य पदार्थाचं ज्ञान होताना शास्त्रशुद्ध अंतःकरण पाहिजे असं काही नाही, या ठिकाणी शास्त्रशुद्ध अंतःकरण पाहिजे। बाह्य पदार्थांचे जेव्हा ज्ञान होतं ते भेद ज्ञान होतं, आपल्यापासून ते पदार्थ भिन्न नाहीत। इथं तो ब्रह्मपदार्थ आत्मत्वाने ज्ञात होतो। नंतर बाह्य पदार्थावर दोन आवरण असतात, इथं काय आहे अज्ञानाचं एकच आवरण असतं आणि वृत्ती आज्ञा या ठिकाणी फक्त वृत्तीनं अज्ञान आवरणाचा भंग करण्याची आवश्यकता असते। त्यासाठी चिदाभासाचा किंवा फलाचा काही उपयोग नाही। अशा प्रकाराने आपल्या ही गोष्ट लक्षात आली। आता यानंतर चर्चा चालू आहे, पुन्हा शिष्याला शंका येते। हे सगळं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली, ब्रह्मज्ञानाची रीती सांगितली, त्याचा सगळा अर्थही त्याला उलगडून सांगितला, तरीसुद्धा तो शिष्य शंका करतो। कारण तुम्ही जे ब्रह्म सांगितलं आहे ते ब्रह्म कसं आहे, असंग निर्विकार आणि गुणरहित अशा प्रकारचं ब्रह्म सांगितलं। ते एकच एकम एव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित निष्क्रिय कलातीत निरवयव असं त्याचं स्वरूप सांगितलं, बरोबर आहे ना। आणि त्याचा आत्मत्वाने तुम्हाला ज्ञान होतं। आता तुम्ही म्हणतात ब्रह्माकार वृत्ती, ब्रह्माकार कालच चिंतन झालं, कोणीतरी विचारलं होतं नंतर ब्रह्माकार होते म्हणजे काय, घटाकार वृत्ती झाली म्हणजे काय, घटाचं ज्ञान झालं यालाच म्हणायचं घटाकार वृत्ती। पटाकार वृत्ती झाली म्हणजे पटाचं ज्ञान झालं। आता ब्रह्माला काय आकार आहे का, ब्रह्माचा आकार झाला, वृत्तीलाच आकार नाही तर ब्रह्माला कुठून आकार आहे की नाही। वृत्ती ब्रह्माकार झाली म्हणजे काय, जेव्हा आपल्याला ब्रह्माचं ज्ञान झालं तेव्हा त्याला म्हणतात की ब्रह्माकार वृत्ती झाली। हे एक लक्षात ठेवायचं, नाही तर लोक विचारतात का हो ब्रह्माच्या आकाराची होती म्हणजे काय, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान होऊन सुद्धा भ्रम राहतो की खरं माझी ब्रह्माकार वृत्ती झाली नाही, कारण होती कशी हेच माहीत नाही। बहुत एक शब्दप्रयोग एक परिभाषा आहे की ब्रह्माकार होणं म्हणजे ब्रह्माचं ज्या पदार्थाचं ज्ञान झालं की त्या पदार्थाच्या आकाराची वृत्ती झाली असं व्यवहारात म्हणतात। म्हणजे एक पारिभाषिक शब्दाचा प्रयोग आहे, याच्या पलीकडचं काही नाही असं। तसं आता ह्या ब्रह्माचं वर्णन ऐकल्यानंतर ते म्हणतात की हा अखंडाकार वृत्ती होणं, ब्रह्माकार वृत्ती होणं, अखंडाकार वृत्ती अखंड म्हणजे ज्याला देशकाल वस्तू परिच्छेद नाही आणि ती वृत्ती त्याच्या आकाराची झाली, कसं म्हणता येईल, ऐक नाही। अखंडाकार वृत्ती झाली म्हणजे असं कसं काय म्हणता येईल। वेदांत बोधमध्ये यांनी लिहिलं आहे आपल्या काय काय सांगितलं अखंडाकार वृत्ती होणं म्हणजे काय, हां म्हणजे वृत्तीला आश्रय पण नाही राहणं की मी जाणणार आहे हे पण भान नाही, आणि ब्रह्म त्याचा विषय हे विषय पण नाही, म्हणजे वृत्तीचा पाठीमागं आश्रय नसणं आणि पुढं त्याला विषय नसणं याला म्हणतात अखंडाकार वृत्ती। म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद कोणताही नाही असं एकच तत्व अवशिष्ट राहणं, त्याच्या ठिकाणी अखंडाकार वृत्ती म्हणजे त्या वृत्तीला पुढं विषय असला तर वृत्ती कार्यकारी राहील की नाही, आणि वृत्तीला पाठीमागं आश्रय असला तर त्याला जाणेल की नाही। आता एकदा आत्मस्वरूपाला जाणल्यानंतर आता पुन्हा त्याला पुढं विषय आहे का, नाही, विषय नाही तर त्या विषयाला जाणणारा ज्ञाता तरी आहे का, पाठीमागं अंतःकरणाची उपाधी आहे का, आश्रय कोणाचा आहे, प्रमाता आहे की नाही, म्हणजे प्रमात्याचा काय झाला बाद झाला की नाही, आणि विषय जो आहे तो विषयाच्या विषयीचं ज्ञेयत्व त्या ज्ञेयत्वाचाही काय झाला बाद झाला। केवळ दृंग मात्र ज्ञानस्वरूप
अशा प्रकारे अखंड चैतन्य राहिलं, त्याला म्हणतात अखंडाकार वृत्ती झाली असं त्याचा अर्थ. आता हे सर्व श्रवण केल्यानंतर शिष्य म्हणतो निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. शिष्य म्हणतो म्हणजे आता यांनी काय सांगितलं, ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं ना, आत्म्याचं किंवा ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं म्हणजे अपरोक्ष ज्ञान होतं असं सांगितलं आत्तापर्यंत आहे ना. कोणत्या ब्रह्माचं होतं तर सावरण आवरणसहित ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. असं ऐकल्यानंतर हा म्हणतो की शिष्य म्हणतो महाराज हे सर्व मला समजले, युक्तीनेही बरोबर आहे. तो म्हणतो की मला तुम्ही सांगितलेलं सर्व आत्मज्ञानाचा प्रकार समजला आणि युक्तीने ती गोष्ट सिद्ध आहे, परंतु तरी पण पुन्हा अशी शंका येते की ज्या ब्रह्माच्या ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे. जर एखाद्या पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर त्या पदार्थाचं नाम रूप कोणत्या तरी संबंध त्याची जाती क्रिया भेद अशा प्रकारचं काहीतरी उपाधीचा स्वीकार केला किंवा त्या असंग चैतन्याला विशेषण लावलं तरच त्याचं काय होतं ज्ञान होऊ शकतं. आणि तुमचं ब्रह्म कसं आहे असंग, त्याला कोणाचा संबंधच नाही, त्याला पुन्हा नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. त्याच्या ठिकाणी गुणाचा संबंध लावला तर आपण नीलो घटा हा ऐकी नाही, नीळ याचा संबंध घेतला तर घटाचं आपल्याला काय झालं ज्ञान झालं, परंतु त्याचे संबंध जोडला की नाही आपण, किंवा एखादा हा ब्राह्मण आहे जातीचा संबंध जोडला तर आपण त्याला ब्राह्मण म्हणतो की नाही. हा मनुष्य वेगवान आहे म्हणजे चपळ आहे म्हणजे त्या चंचलतेचा संबंध त्याच्याशी जोडला की नाही गुणाचा, कोणत्याही गुणाचा द्रव्याचा, किंवा आता हा मनुष्य दंडी पुरुष येत आहे म्हणजे दंड द्रव्याचा त्याच्याशी संबंध जोडला की नाही. असं केलं म्हणजे माणसाला ज्ञान करून देता येतं. पण केवळ असणारी असंग निर्विकार वस्तू ब्रह्म, त्या ब्रह्माचं निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणं शक्य नाही अशी तू शंका करतो. महाराज हे सर्व मला समजले, युक्तीने बरोबर आहे, तरी पण पुन्हा अशी शंका येते की ज्या ब्रह्माच्या ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे. जर एखाद्या पदार्थाला रूप असलं तर ते नेत्रेंद्रियाला काय होईल विषय होईल आहे की नाही, परंतु त्याला रूप नाही नाव नाही तर असं निर्गुण गुण नाही आहे की नाही. नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. कोणत्याही पदार्थाला ह्या कोणत्याही पदार्थाचा यांच्याशी संबंध जुळेल तर आपल्याला काय करेल त्याचं काही ना काही वर्णन करून सांगता येईल किंवा त्यात तो ज्ञानाचं विषयत्व त्याला येईल. परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण नाम रूप काहीच नसल्यामुळं त्याचं प्रत्यक्ष ज्ञानच होणं शक्य नाही असं मला वाटतं असं शिष्य म्हणतो. रूपादी गुण असले तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. हां, आता जर त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप वगैरे गुण, रूपादी म्हणजे रूप जाती गुण काही क्रिया असे संबंध असते तर मग आपल्याला चक्षुरादी इंद्रियांच्या द्वारा रूप असतं तर चक्षुरादिंद्रियानं, त्याचा जर स्पर्श होत असता तर त्वग इंद्रियाने ज्ञान झालं असतं, जर त्याच्या ठिकाणी काही शब्दाधिक असते तर श्रोत्रेंद्रियाने ज्ञान झालं असतं. पण असा कोणताच विशेष त्याच्या ठिकाणी नाही. ते ब्रह्म तर कसं आहे निर्विशेष असं आहे. इंद्रिय संबंधा वाचून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, तेव्हा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही असे वाटते. याचे समाधान कृपा करून सांगा. तो म्हणतो कोणत्याही पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर इंद्रियांचा संबंध त्या पदार्थाशी झाल्याशिवाय ज्ञान होणार नाही. आणि इंद्रियांशी संबंध व्हायला निर्गुण ब्रह्म जे तर ते निर्गुण ब्रह्माचा इंद्रियांचा संबंध होईल का नाही. आणि इंद्रियांचा संबंध झाल्यापासून प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. ब्रह्माशी इंद्रियांचा संबंध घडत नाही, त्यामुळं इंद्रियांच्या द्वारा ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणं शक्य नाही. आणि प्रत्यक्ष ज्ञान तर त्यालाच म्हणतात की जेव्हा इंद्रिय संबंधाच्या द्वारा जे ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान. आणि ब्रह्मच्या ठिकाणी योग्यता आहे का इंद्रियांचा संबंध होण्याची नाही, मग त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञान त्या ब्रह्माचं होणं शक्य नाही असं तो म्हणतो. इंद्रिय संबंधा वाचून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, तेव्हा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही असे वाटते. निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होणं शक्य नाही असं माझं ठाम मत आहे. याचे समाधान कृपा करून सांगा. आणि तुमचं जर म्हणणं असेल की निर्गुण ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होतं आणि इंद्रिय संबंधा वाचून होतं तर या गोष्टी मला समजावून सांगाव्यात असं तो म्हणतो. आता पुराणमतवादी मध्यस्थाचे खंडन.
या शंकेवर कोणी तिराहित मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही असे पुराणवाक्यांच्या आधाराने समाधान सांगतो. परंतु शिष्य त्या पुराणवाक्यांची व्यवस्था लावून पुन्हा वरील शंका गुरुस विचारतो. आता हे गुरूंचं आणि शिष्याचं काय चाललंय, संभाषण चाललंय. तर मध्येच एक दुसरा असणारा पुराणमतवादी म्हणजे पुराणांचा अभ्यासक आणि पुराणांची मतं हीच वेदाचं मनोगत आहे असं त्याला वाटतं. म्हणून हा जो पुरुष आहे मध्ये तिराहित म्हणतो ना आपण त्याला, खरं तर असे दोघांचा संवाद चालला तर काय द्वौमध्ये तृतीयम न भवामी राजन, दोन माणसं बोलत असले तर तिसऱ्या माणसाने मध्ये कधीच तोंड घालू नये अशा प्रकारची खरी शिष्टांची काय आहे मर्यादा आहे. परंतु आपल्याला ज्या लोकांना याचं भान नसतं ना, दोन लोक बोलत असले का मध्ये जाऊन बोलायचं, हे सगळ्यात जास्त म्हणजे त्याला काय म्हणतो अशिष्टाचार, ह्या म्हणजे शिष्टाचाराचे मर्यादाचे उल्लंघन आहे. आपलं बाजूला थांबावं किंवा थोड्या वेळ त्यांचंसुद्धा दोघांचं ऐकू नये, आपला त्यांच्याशी काही संबंध नसला तर, आणि त्यांचं झाल्यावर म्हणायचं आम्ही थोड्या वेळाने विचारतो. किंवा जर ऐकायचं असले तर फक्त बाजूला ऐकायचं आणि त्याच्याविषयी काही मतही असलं तर त्यांचं बोलणं थांबल्यावर सांगायचं. त्याच्यातही पुन्हा त्यांनी जर विचारलं नसलं तरी लुडबुड करायचं काही कारण नाही. आणि असा जो मनुष्य आहे तो काय वजनात राहतो त्याच्यामध्ये. पण ह्याचं जो मध्ये नेहमी करतो, बरीच लोक चांगले असून देखील त्यांना ह्या मर्यादेचं भंग केल्यामुळं लोकांना त्यांच्याविषयीचे आदर वाटत नाही चांगले असून देखील. म्हणून हा एक नियम ठरून गेला आहे शिष्टाचाराचा, दोन माणसं बोलत असताना त्यांच्यामध्ये आपण बोलू नये. तर तिथं हा तिराहित आला म्हणून त्याची फजिती होते. हा तिराहित आला आणि तो काय म्हणत नाही की आता गुरुजी सांगतील ना समाधान, त्यांचं चाललं आहे ना. हा काय म्हणतो, तिराहित मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही. तो म्हणतो तुम्ही काय म्हणता, त्याला सांगतो गुरूंना कशाला विचारायला पाहिजे, मीच सांगतो ना ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला काही हरकत नाही असा हा पुराणमतवादी समाधान सांगतो. त्याच्यासाठी तो अनेक पुराणातल्या वाक्यांचं त्या ठिकाणी हे देतो, काय उद्धृत करतो, पुराणवाक्य उदाहरणं म्हणून सांगतो. परंतु म्हणतात हा शिष्य जो आहे ना तो चांगल्या प्रकारचा बुद्धिमान आहे, त्यामुळं त्याला ह्या तिराहितांनी सांगितलेले मताचं तो स्वतःच खंडनही करतो आणि पुन्हा गुरूंच्याकडे वळतो आणि पुन्हा त्यांना हीच शंका विचारतो का निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होईलच कसं. याचा अर्थ पुराणमतवाद्यांनी त्याचं समाधान झालं नाही, उलट त्या पुराणमतवाद्याचं त्यांनी शास्त्रीय रीतीनं खंडन केलं आणि पुन्हा गुरूंना तीच शंका करतो की ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होईलच कसं. ज्या इंद्रिय संबंधा वाचून प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, ब्रह्माशी इंद्रियांचा प्रत्यक्ष संबंध होणं निर्गुण ब्रह्माशी शक्य नाही आणि त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणंही शक्य नाही. आणि होणं शक्य असेल तर त्याची कशी रीत आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर या ठिकाणी तो मध्यस्थ काय म्हटला ते सांगतात. हां तिसऱ्या गावने पैसे देते, हां डोई खाजवणे आपलेने हाते, तो एक हां दोघे बोलत असते जेथे, दोन माणसं जिथं बोलतात, तिसरा जाऊन घेते पैसे देत, तिसरा जाऊन जर तिथं बसला, डोई खाजवणे आपलेने हाते, आपल्या हाताने आपलं डोकं खाजवीत असला, तो एक म्हणजे त्यांच्यात भाग घेण्यासाठी का नाही आता सांगला का विषय, दोघ जण बोलतात म्हणजे तिसरा नाही. डोई खाजवणी काय याचा आपलेने हाते, आपल्या हाताने डोकं खाजवत बोलतो मध्येच. हा त्यांच्यामध्ये डोई खाजून आपलं डोकं खाजून त्याच्यात डोकं घालून काय त्यांच्यामध्ये बोलतो, तो एक मूर्ख असं म्हटलेलं आहे. मूर्खामध्ये त्याचा समावेश होतो असं सांगितलं. आता मध्यस्थ काय बोलला ते सांगतात. मध्यस्थ म्हणतो अहो रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात, त्यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान. त्याच्यात काय विशेष आहे तो म्हणतो रामकृष्णादिकांच्या मूर्ती आहेत की नाही आणि त्या मूर्तीच काय आहेत त्याच ब्रह्मरूप आहे. त्याच्यामध्ये सांगितलं ना, नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले, किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. किंवा दुसरं एक तुकोबारांचा अभंग आहे फार चांगलं असं याच्यामध्ये, आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय आणि ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. आहे की नाही, जे ब्रह्म जे आहे निर्गुण आहे की नाही ते हे असे पंढरी, तेच पंढरपूरला मूर्तिरूपाने आहे की नाही, त्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन होतं की नाही. मग पांडुरंगादी रामकृष्णादी मूर्तींचं दर्शन तेच काय आहे ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन आहे की नाही असं समजावं, हे त्याचं उत्तर आहे असं तो पुराणमतवादी सांगतो.
अहो रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान असं कोण सांगतो? हा तिराहित पुराण मतवादी मध्यस्थ. आता शिष्य म्हणतो त्या आकारवान मूर्ती माया रचित आहेत, त्या मूर्ती ब्रह्म नाहीत, ब्रह्मरूपरहित आहे, म्हणून त्या मूर्तीचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता त्याला सांगतात त्या सगळ्या मूर्ती काय आकारवान आहे ना, आलिया आकारा अवघे नाश्य. जे जे आकारवान आहे ते उत्पन्न झालेले आहे ते निश्चित विनाश्य आहे. आणि सगळे आकार कोणाचे? माया रचित आकार आहेत. आणि माया कशी आहे? मिथ्या आहे. ज्ञानाने तिचा काय होतो? नाशसुद्धा होतो. त्या आकारांवरती माया रचित आहे. त्या मूर्ती सगळ्यांनी कशाने निर्माण केलेल्या आहे? मायेने निर्माण केलेले आहे. त्या ब्रह्म नाही. माया कशी आहे? माया जरी अनादी असली तरी अनादी असून ती कशी आहे? अनित्य स्वरूपाची आहे. ब्रह्मज्ञानाने तिचा काय होतो? बाध होतो किंवा ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो. म्हणून या ठिकाणी माया रचित मूर्ती तिचं कार्य कारणच जर नाशवान आहे तर त्या ठिकाणी त्याचं कार्य कसं शाश्वत असेल? त्यामुळे ते आणि ब्रह्म कसं आहे? शाश्वत आहे. ते उत्पत्ती विनाश रहित आहे. ते असंग निर्गुण निर्विकार आहे. मूर्ती साकार आहेत. आणि जेवढं साकार असतं तेवढं माया कार्य असतं. त्यामुळे त्या माया कार्य असणाऱ्या मूर्तीचं प्रत्यक्ष म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष असं म्हणता येणार नाही. आता मध्यस्थ पुन्हा म्हणतो अहो पुराणांमध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही, त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितली आहे. आता त्यालाही आतापर्यंत वेदांत त्याने तिथं शिष्याच्या शेजारीच बसून ऐकलेला आहे मध्यस्थाने. त्यामुळं तो म्हणतो त्यालाही माहिती आहे का सगळ्यांचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. मग तो म्हणतो पुराणामध्ये मी असं म्हणत नाही, यांनी स्पष्ट सांगितलं ना रामकृष्णांचे जे विग्रह मूर्ती आहेत त्यांना ब्रह्म त्यांचं ज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान म्हणता येणार नाही. कारण मूर्ती कशा आहेत? उत्पाद्य विनाश्य, पुन्हा माया रचित. आणि ब्रह्म कसं आहे? उत्पत्ती विनाश रहित आणि मायातीत आहे की नाही? बरोबर आहे ना? असं असणारं त्याचं पुन्हा असंग निर्विकार आकार रहित. मग त्याचं कसं ज्ञान होईल? आता तो म्हणतो हे बरोबर आहे पण उत्तर तर दिलं पाहिजे. आता एकदा भाग घेतलाय चर्चेमध्ये तर तो सांगतो की आम्ही जे म्हणतो ना रामकृष्णांचे जे विग्रह आहेत त्याला ब्रह्मरूपता सांगत नाही आम्ही. त्या शरीराचं जे अधिष्ठान आहे त्याला ब्रह्मरूपता आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. आता बरोबर वाटतं की नाही आपल्याला? शरीराला नाही म्हणत आम्ही, शरीराचं अधिष्ठान जे ब्रह्मचैतन्य आहे त्याला आम्ही काय म्हणतो? त्याचा आम्ही प्रत्यक्ष असं म्हणतो. पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही. साकार शरीराला ब्रह्म असं कुठेही म्हटलेलं नाही. त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यात ब्रह्मरूपता सांगितली आहे. साकार चैतन्य ज्याच्यावर काय होतं? आपलं साकार असणारे जे त्याचे विग्रह आहेत ते कशावर आद्यस्थ आहेत? अधिष्ठान ब्रह्मावर. त्या ब्रह्माचा आम्ही सांगतो प्रत्यक्ष आहे की नाही असं तो म्हणतो. साकार शरीराच्या अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितली आहे. शरीराला ब्रह्मरूपता नाही. ब्रह्मरूपता कोणती? शरीर अधिष्ठान चैतन्याला ब्रह्मरूपता आम्ही सांगितली आहे असं कोण म्हणतो? हा मध्यस्थ म्हणतो. असं म्हटल्याबरोबर शिष्य पुन्हा म्हणतो शरीर अधिष्ठानालाच ब्रह्मता म्हणायची तर मनुष्यादिकांच्या शरीराचे अधिष्ठानही ब्रह्मच आहे. मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? आता तो म्हणतो ना शरीराच्या अधिष्ठानाला आम्ही ब्रह्म म्हणतो. मग त्या शरीराच्या अधिष्ठानाला ब्रह्म म्हणजे शरीर अध्यस्त झालं की नाही? आणि कोणत्याही अध्यस्त पदार्थाला अधिष्ठान पाहिजे की नाही? आणि ते अधिष्ठान जड असावं की नाही? का जड चालतच नाही? का चेतनच असतं? का निरधिष्ठान ब्रह्म होत नाही? का ते अधिष्ठान चेतनच असतं? मग केवळ रामकृष्णादिकांच्या शरीराचं अधिष्ठान चैतन्य आहे का सगळ्या जीवांच्या शरीराचं अधिष्ठान चैतन्य आहे की नाही? पशु पक्षी सगळ्याच शरीरांचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. मग जर तुम्ही काय म्हणता ब्रह्मता कोणाला म्हणायची? रामकृष्णांच्या शरीर अधिष्ठान चैतन्याला काय म्हणायची? ब्रह्मता. मग या ठिकाणी पशु पक्षी माणूस यांच्या शरीराच्या अधिष्ठानाला देखील काय म्हणायला पाहिजे? ब्रह्मताच म्हणायला पाहिजे आहे की नाही? मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? मग शेवटी रामकृष्ण असो त्यांचे अधिष्ठान चैतन्य ब्रह्मच आहे. पशु पक्षी असतील त्यांचे अधिष्ठान चैतन्य ब्रह्म आहे. मग रामकृष्ण आणि पशु पक्षी यांच्यामध्ये रामकृष्णांचे शरीर आणि पशु पक्षाचे शरीर यांच्यामध्ये भेद काय राहिला? दोघांचं त्यांचं खरं ब्रह्मत्व कोण आहे? चेतन असणारं
जे अधिष्ठान त्याला तुम्ही ब्रह्मत्व असं म्हणता. मग ह्या पशुपक्षादिकाच्या शरीराचं अधिष्ठान कोण आहे? चैतन. ते त्याला काय म्हणायचं तुम्ही? ब्रह्मत्वच आहे. मग शेवटी रामकृष्ण आणि पशुपक्ष्यांचे शरीर याला धरून काय फरक राहिला? कोणतेही शरीर असो पशुपक्षाची, नाहीतर रामकृष्णाच्या असो, अधिष्ठान चैतन्याला ब्रह्म असं म्हणतात. आता मग प्रश्न आलात की नाही, काय फरक झाला? जे रामकृष्णांचे शरीर तर आणि पशुपक्षाचे शरीर दोन्ही काय आहेत? आद्यस्थ आहे. दोघांचे अधिष्ठान कोण आहे? चैतन्य एकच ब्रह्म आहे. या म्हणण्याने रामकृष्णाची शरीर आणि पशुपक्षाची शरीर याच्यामध्ये काय महत्त्व, काय भेद काय राहिला असं शंका करतो. मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? मध्यस्थ म्हणतो असो आपण असे म्हणू की शरीरधारीपेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे, म्हणून त्यांच्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केले आहे. आता रामकृष्ण आणि पशु यांच्या शरीरामध्ये काहीच काही नाही, भेद सिद्ध करता येत नाही. मग तो म्हणतो आता काय करावं बरं? मग रामकृष्ण आणि पशूंना काय सारखं राहून द्यावं का? ऐकी नाही. मग तो आता असं म्हणतो, अहो तसं नाही. रामकृष्णादिकांची शरीर आणि पशुपक्षाच्या शरीरामध्ये दोघांचं अधिष्ठान जरी ब्रह्मचैतन्य असलं तरी मोठा फरक आहे. काय? असो आपण असे म्हणू की, तो म्हणतात तुम्ही असं समजून घ्या आता की इतर शरीरधारीपेक्षा रामकृष्णांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. या ठिकाणी रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी आणि पशुपक्षाच्या शरीराधिकाच्या ठिकाणी हे जरी पाहायला गेलं तरी त्या शरीरांमध्ये काय आहे? अलौकिक अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. याच्यामध्ये त्यांनी जर काय 12 घाव अग्नी गिळला, आहे की नाही? एका बाणामध्ये रामचंद्र प्रभूंनी रावणाला त्याची 10 शिराचा शिरच्छेद केला. असं अलौकिक सामर्थ्य पशुपक्षी किंवा सामान्य मानवाच्या ठिकाणी आहे का? नाही. म्हणून त्या शरीराला आम्ही काय म्हणतो? ब्रह्म आहे असं म्हणतो. अगोदर तर म्हणला शरीराला, नंतर म्हणला शरीर अधिष्ठान चैतन्याला, नंतर त्याच्यात आक्षेप आल्यावर पुन्हा म्हणतो नाही शरीरालाच आहे. पण शरीराला का म्हणून? तर म्हणतो नाही पशुपक्षी आणि रामकृष्णांचं शरीर काय आहे? भिन्न आहे, त्याच्यामध्ये भेद आहे. का बरं भेद आहे? तर तो म्हणतो रामकृष्णांच्या शरीराच्या ठिकाणी काय आहे? अलौकिक सामर्थ्य आहे की जे पशुपक्षादिकांच्या शरीरात नाही. म्हणून रामकृष्णादिकांच्या शरीरांना ब्रह्मरूपता पुराणांनी कथन केलेली आहे. असे आपण म्हणू की इतर शरीरधारीपेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे, म्हणून त्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. ठीक आहे ना? आता पुन्हा शिष्य काय म्हणतो? शिष्य शरीराचे ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो, पण त्या शरीरासच ब्रह्म म्हणायचे असेल तर त्या शरीराचा बाध सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्याकारी पदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही, हे बाध समानाधिकरणामध्ये श्री गुरूंनी निश्चित सांगितले आहे. आता तो काय म्हणतो? रामकृष्णांच्या ठिकाणी सामर्थ्य अधिक आहे म्हणून त्याला त्या शरीरांना ब्रह्मरूपता सांगितली आहे असं जर तो म्हणत असेल तर त्याला आता सांगतात शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो. रामकृष्ण राम अवतारात कृष्ण अवतारामध्ये त्यांना जो विग्रह आहे शरीर आहे त्याच्या ठिकाणी किती सामर्थ्य असू द्या, काय गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया सर्पव नाथोनी आणीला, ऐकिला, असे किती जरी सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असलं पण त्या शरीरासच ब्रह्म म्हणायचं असेल तर आणि ते शरीरच काय आहे? ब्रह्मरूप आहे. मग वास्तविक काय आहे? ब्रह्मावर ते शरीर काय आहेत? आद्यस्थ आहे आणि ब्रह्म ह्याच्या सगळ्या शरीरांचं काय आहे? अधिष्ठान. पण तू काय म्हणतो? त्या ठिकाणी सामर्थ्य अधिक आहे म्हणून त्या शरीराला ब्रह्मरूपता. खरं असं आहे सामर्थ्य अधिक आहे म्हणून त्याला ब्रह्मरूपता म्हणता यायची नाही. म्हणायचं झालं ती शरीरं ब्रह्मरूप आहेत, पण पाठीमागं आपण 2 प्रकारचं बाध समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य पाहिलं. सगळं जग ब्रह्मरूप आहे की नाही? आहे, पण जगाचा बाध करून. सगळं शरीर ब्रह्मरूप आहे की नाही? आहे, त्याचा बाध करून. द्वैत ब्रह्मरूप आहे की नाही? सगळे अवघे ब्रह्मरूप, रीता नाही ठाव, आणि प्रतिमा तो देव काहीचा नाही. प्रतिमा काय ब्रह्म नाही काय? आहे, पण कसे? बाध करून. काही पदार्थांचा बाध करून त्यांचं अधिष्ठानाचे ऐक्य होतं, त्याला बाध समानाधिकरण्य म्हणतात. आणि 2 पदार्थाचं मूळचं जर सहज सिद्ध ऐक्य
असेल तर त्याला काय म्हणतात, मुख्य सामानाधिकरण्य म्हणतात. मग आता तो म्हणतात, तुम्ही काय म्हणता, त्याच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक दिव्य सामर्थ्य. शरीराच्या ठिकाणी अलौकिक दिव्य सामर्थ्य असो किंवा नसो, पण त्या शरीराला ब्रह्मरूपता सांगायची झाली तर त्या शरीराचा बाध करूनच त्याला ब्रह्मरूपता सांगता येते. कोणतेही पदार्थ, सगळेच पदार्थ ब्रह्मरूप आहे, पण काय करू नये, बाध करून सगळे पदार्थ ब्रह्मरूप आहेत. आता शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य असो किंवा सिद्धी असो, पण त्या शरीरासच ब्रह्म म्हणावयाचे असेल तर त्या शरीराचा बाध सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्यपदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही. हे बाध किती कोणी जरी कोणत्याही पदार्थाचा बाध केला, त्याच्या ठिकाणी किती सामर्थ्य असो किंवा सामर्थ्य त्या शरीराच्या ठिकाणी नसो, पण त्या शरीराचा बाध केल्याशिवाय त्या अविद्या कार्य कोणत्याही पदार्थाचं ब्रह्माशी ऐक्य कथन करता येणार नाही. हे बाध समानाधिकरणे सांगताना श्रीगुरूंनी पाठीमागच हा विचार सांगितलेला आहे. आणि सिद्धीसह वर्तमान रामकृष्णांच्या शरीराचा बाध करून त्यांची शरीरे ब्रह्मरूप म्हणावी, तर सिद्धीसहित पश्वादिकांच्या शरीराचा बाध करून पश्वादिकांची शरीरेही ब्रह्मरूप आहेत. आता तुम्ही काय म्हणता, हे जे बाध करायची शरीर, पण त्यांचा बाध करायचा, पण बाध त्यांच्या ठिकाणी अपूर्व सिद्धी आहे म्हणून का सिद्धीसहित त्या शरीरांचा बाध करावा लागेल? मग जर रामकृष्णांच्या विग्रहाच्या ठिकाणी जरी अलौकिक दिव्य शक्ती किंवा सिद्धी असल्या तरीसुद्धा त्यांना जर ब्रह्मरूपता रामकृष्णांच्या शरीराधिकांना सांगायची झाली तर सिद्धीसहित असणाऱ्या ज्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य आहे त्या शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या सिद्धी, त्या सिद्ध्यासहित त्या शरीराचा बाध करूनच मग त्या रामकृष्णाच्या शरीरांना ब्रह्मरूपता सांगता येईल. तसंच आता हे पशुपक्ष्याची शरीर आहे किंवा सामान्य तुमची आमची शरीर, याला सिद्धी आहे का? नाही. पण ही शरीर ब्रह्मरूप नाहीत काय? मग यांना काय करावं लागेल, सिद्धिरहित असणारी शरीरं, परंतु सिद्धिरहित असणाऱ्या ह्या शरीरांचाही काय करावं लागेल, बाध करून त्याची ब्रह्मरूपता प्रतिपादन करता येईल की नाही? मग सिद्धीसहित असणं काय आणि सिद्धी रहित असणं काय, परंतु बाध केल्यास वाचून त्या अधिष्ठान ब्रह्माची एकता कोणाचीच सांगता येणार नाही. आणि सिद्धीसह वर्तमान रामकृष्णांच्या शरीराचा बाध करून त्यांची शरीरे ब्रह्मरूप म्हणावी, तर सिद्धिरहित पश्वादिकांच्या शरीराचा बाध करून पश्वादिकांची शरीरेही ब्रह्मरूप आहेत. म्हणून विशेष सिद्धीकरिता रामकृष्णांच्या शरीरास ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही. म्हणून रामकृष्णांचे शरीर वेगळे आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मरूपता म्हणणं योग्य नाही, कारण त्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य असलं तरी किंवा सिद्धी असल्या तरी त्याच्यासहित बाधच करावं लागतं. आणि इथं सामर्थ्य नसलं तरी सामर्थ्यरहित अशा शरीराचा बाधच करावा लागतो. काय फरक आहे त्याच्यामध्ये? मग त्यामुळे रामकृष्णाच्या शरीराला ब्रह्मरूपता त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे म्हणून तुम्हाला म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. ब्रह्मरूपता तर बाध करूनच होत असते. ती कोणाची होते? केवळ रामकृष्णादी विग्रहाची होते का पशुपक्षादी विग्रहांची सुद्धा होते? बरं, सामर्थ्याचा काय परिणाम होत नाही. जरी अलौकिक सामर्थ्य असलं काय तरी त्याचा काय करावा लागतो? बाध. नसलं तरी त्याचा काय करावा लागतो? बाधच करा. ठीक आहे ना? लक्षात येतं ना? बाध केल्या वाचून तर सक्रिय सावयव रूपवान शरीराचे अक्रिय निरवयव व निरूप ब्रह्माशी ऐक्य होणे संभवनीय नाही. कारण कोणत्याही पदार्थाचं जर ऐक्य करायचं झालं तो पदार्थ कसा आहे? सक्रिय आहे. सक्रिय शरीर कसं आहे? सक्रिय. पुन्हा कसं आहे? सावयव. आणि पुन्हा कसं आहे? रूपवान. म्हणजे कोणताही सक्रिय पदार्थ असेल म्हणजे क्रियेने युक्त, तो अवयववान पदार्थ असेल, सक्रिय, सावयव आणि काय? रूपवान. आणि त्याला रूपादी कारण तो युक्त असेल आणि त्याची जर ब्रह्मरूपता सांगायची झाली तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्या असणाऱ्या रूपाचा बाध करावा लागेल, त्याच्या क्रियेचा बाध करावा लागेल, त्याच्या अवयवाचा बाध केला तरच तुम्हाला त्याची ब्रह्मरूपता सांगता येईल, अन्यथा नाही. लक्षात येतं ना महाराज? लक्षात येतं ना? एक महाराज आले नाही इथं असतं त्या तिथं बसतात ते, हां नाही आले ना? बाध केल्या वाचून ते नाही दुसरं बाध केल्या वाचून तर सक्रिय सावयव रूपवान शरीराचे अक्रिय निरवयव निरूप ब्रह्माशी ऐक्य होणे संभवनीय नाही. म्हणून रामकृष्णांची शरीरे ब्रह्मरूप
नाहीत. मग रामकृष्णांच्या शरीराला ब्रह्मरूप म्हणता येईल का? नाही, कारण ब्रह्मरूप व्हायचं तर सगळ्यांचा काय करावा लागतो? शरीराचा बाध करूनच त्यांचं ऐक्य होतं, अन्यथा होत नाही. मग आता मध्यस्थपणा म्हणतो, मग रामकृष्णाधिक व इतर मनुष्य पश्वाधिक यांच्या शरीरात असा काय फरक आहे की ज्याकरिता पुराणे रामकृष्णाधिकांच्या शरीरासच ब्रह्म म्हणतात? तो म्हणतो आता याचं तर काही डोकं चालत नाही. मग तो काय म्हणतो, मग प्रत्यक्ष तर सांगितलं की नाही, ते हे काय सत्य काय ते हे समचर, ते म्हणजे सत्य कोणतं? आनंद आद्वय नित्य निरामय आहे की नाही. आणि ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातेरी विठ्ठल रूप आहे की नाही. ते असणारं जे सच्चिदानंद ब्रह्म, सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण असं सांगितलं की नाही. मग तो म्हणतो असं काय कारण आहे का रामकृष्णाधिकांची शरीरे बाध केल्याशिवाय ब्रह्मरूप होत नाही? मग रामकृष्णांची शरीरं आणि पश्वाधिक यांच्या शरीरात असा काय फरक आहे की ज्याच्यामुळं पुराण रामकृष्णाधिकांच्या शरीराला ब्रह्म, जर काहीच फरक नसला तर पश्वाधिकांची शरीरसुद्धा काय म्हणले असते? ब्रह्मरूप. पण ते हे समचरण काय सांगतं? ते जे रामकृष्णाधिकांचा विग्रह आहे तोच काय आहे? ब्रह्मरूप. याचा अर्थ रामकृष्णांच्या शरीरात आणि पशुपक्ष्यांच्या शरीरात असा काय भेद आहे की जेणेकरून पशुपक्ष्यांची शरीरं ब्रह्मरूप आहेत असं प्रतिपादन न करता रामकृष्णाधिकांची शरीरं ब्रह्मरूप आहेत असं म्हटलं? याच्यामध्ये काय कारण आहे सांगा. म्हणजे आता तो म्हणजे आता मग आपलं अज्ञान त्यांनी काय केलं? स्वीकारलं आहे की नाही. मनुष्याने जास्त हे करायचं नाही. आपल्याला जर एखादी गोष्ट कळली नाही तर मन मोकळेपणाने त्याचं डोकं चक्रावून गेलं. मग तो काय आता प्रश्न विचारतो का खरं शरणागती करतो? जवळजवळ अर्धी शरणागती केल्यासारखीच आहे. तो म्हणतो काय मग याचं काय कारण आहे सांगा. मग हा शांतपणाने शिष्य त्याची उत्तरं देतो. शिष्य म्हणतो जे रामकृष्णाच्या शरीरांना ब्रह्मरूपता का प्रतिपादन केली याची कारणं सांगतो आहे की नाही. याची सर्व कारणं जर आपण झोपलं नाही तर एकदम चांगल्या प्रकाराने लक्षात येते. आणि झोपलं तरीसुद्धा काय अडणार नाही, उद्या पुन्हा वाचली तरी लक्षात येण्यासारखी आहेत. त्यामुळे थोडा वेळ जरी आपण झोप घेतली पण नंतर पुन्हा सावध व्हायचं. तर सांगतात शिष्य म्हणतो जीवांची शरीरे पुण्य पापाधीन आहेत, देवांची नाही. देवाच्या शरीराला ब्रह्मरूपता का प्राप्त केली? याचा अर्थ देवाची शरीरे ब्रह्मरूप आहेत हे सांगण्यात तात्पर्य नाही. तर जीवांची शरीरे पुण्य पापाधीन आहे. जीवाला जी शरीरं मिळाली ती पुण्य किंवा पापाच्या अधीन असल्यामुळे त्या शरीरामध्ये त्याला सुखदुःखाचा भोग होतो. पण देवांची नाहीत. देवांची शरीर पुण्य पापामुळे प्राप्त झालेली आहे का? नाही. त्याच्यात काय पुण्य पापामुळे प्राप्त झालेली मागं गेलं ना, परंतु त्यात काय पुण्याचं आधिक्य आहे म्हणून त्याला पुण्य शरीर असं म्हणतात. जीवांची शरीर पुण्य पापाधीन आहे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. म्हणजे जीवाला येणारी सगळी शरीरं कोणाच्या अधीन आहे? पाप पुण्याच्या अधीन. देवांची शरीरं पाप पुण्याच्या अधीन नाहीत. म्हणूनही त्याला काय म्हणतात? देवांच्या शरीराला ब्रह्मरूपता शास्त्राने प्रतिपादन केली हे त्याचा अर्थ सांगतो. जीवांची शरीरे भूतकार्य आहेत, देवांची नाहीत. जीवांची जेवढी शरीर आहे ती पंचमहाभूताची कार्य आहे की नाही, पण देवांची शरीर पंचमहाभूताची कार्य नाहीत. जीवांना अविद्येने आत्म्याच्या ठिकाणी अहम ममाध्यास आहे, देवास नाही. जीवांना रामकृष्णादी ज्या देवता आहे त्यांना अहम आणि ममाध्यास आहे का? नाही. त्या ठिकाणी सीतामाई वनवासात गेले किंवा रावणाने चोरून ते रडतात का? रडल्यासारखं करतात का? त्यांना खरोखर मी आणि मम सीता मम पत्नी असती अशा प्रकारचं ममत्व आहे का त्यांना? नाही. मग अहम आणि मम अध्यास कोणाला नाही? देवांना नाही. आणि अहम आणि मम अध्यास कोणाला आहे? जीवाला. ऐक म्हणून सांगतात. म्हणूनही त्याला काय म्हणायचं? रामकृष्णाधिकांच्या शरीराला ब्रह्म म्हणतात. कारण रामकृष्ण ज्या विग्रहात राहतात त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंता आणि ममता, अहम अध्यास आणि मम अध्यास, अहम आणि ममता भ्रम त्यांना नाही. आणि जीवांना आहे. जीवांची शरीर पाप पुण्याधीन आहेत, देवांचे पाप पुण्याधीन नाहीत. जीवांची शरीर पंचमहाभूताची कार्य आहेत, देवाची शरीर पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली नाहीत. आता जीवास आचार्योपदेशाने अध्यास निवृत्ती करून घ्यायची आहे
देवांना उपदेशाची जरुरी नाही. आणि जीवांना जर आचार्यांचा उपदेश केला तर त्यांना काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. किंवा तो अध्यास भ्रम जो येतो, भ्रम निवृत्त करायचा असला तर काय आताच गेलं, तद्विधी प्रणिपातेन, आहे की नाही. देवांना उपदेशाची गरज नाही. देवांना जावं लागतं काय गुरुकडं, त्यांना गुरुशास्त्राचं अध्ययन करावं लागतं का, नाही. या अर्थाने ही गोष्ट जीवाच्या विग्रहात आहे का, नाही. देवाच्या विग्रहात आहे की नाही. म्हणून त्यांना आम्ही काय म्हणतो, त्यांची शरीरं ब्रह्मरूप आहे. कारण प्रयत्नपूर्वक जीवाला अध्यासाची निवृत्ती करावी लागते गुरुशास्त्राधिकाच्या द्वारा. ते श्रम ईश्वर विग्रहामध्ये नाही. मग उपदेश करण्याची जीवाला गरज आहे का, देवाला गरज आहे, जीवाला आहे. या अभिप्रायाने देवांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे. ह्या वरच्या 4 कारणांनी काय म्हटलेले, जीवांची शरीरं ब्रह्मरूप आहेत. म्हणजे जीवांची शरीरं पुण्य पापाधीन आहेत. जीवांची शरीर भूतकार्य, जीवांची शरीर पुण्य पापाधीन आहेत, देवांची नाहीत. देवांची शरीर पंचमहाभूतांची कार्ये आहेत. जीवांची शरीरं पंचमहाभूताची कार्ये आहेत, देवाची शरीरं नाही. जीवाला गुरुशास्त्राची शरणागती केल्याशिवाय त्या ठिकाणी त्याला मुक्ती प्राप्त होत नाही, अध्यास निवृत्त होत नाही. आणि देवांना गुरु शरणागती करण्याची गरज नाही. जीवांची शरीरं ही पुण्यपापाच्या अधीन आहेत, देवाची शरीरं पुण्यपापाच्या अधीन नाहीत, आहे की नाही. जीवांना अहम ममाध्यास आहे, देव शरीरात अहम ममाध्यास नाही. यामुळं आम्ही काय म्हणतो, देवाची शरीरं ब्रह्मरूप आहेत. हा त्या शास्त्राच्या म्हणण्याचा तात्पर्य आहे. असं कोण शिष्य सांगतो का गुरु सांगतात, हे शिष्य सांगतो. गुरूंना सांगतो का मध्यस्थाला सांगतो. हां. या अभिप्रायाने देवांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे. परंतु त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहेत या अभिप्रायाने पुराणकारांनी ब्रह्मता म्हटली नाही. पण ते जेव्हा म्हणतात की त्यांचं शरीर काय आहे, ब्रह्मरूप आहे देवांचं, हे ब्रह्मरूपता त्या शरीराला ब्रह्मरूपता आहे असं सांगण्यात तात्पर्य आहे का, नाही. मग ते म्हणतात का, तर ह्यावर 4 कारणासाठी जीवाच्या शरीराच्या ठिकाणी देवाच्या शरीराच्या ठिकाणी ब्रह्मरूपता शास्त्राने प्रतिपादन केलेली आहे. परंतु ती शरीरच ब्रह्मरूप आहे हे सांगण्यात शास्त्राचं देखील तात्पर्य नाही. आता मध्यस्थ म्हणतो, अहो रामकृष्णादिकांची शरीरे जर आमच्या शरीरासारखी हस्तपादादी अवयवान आहेत तर ती पंचमहाभूतांची कार्य नाहीत असे कसे म्हणतात. बघा, एक काळात म्हणत होता की रामकृष्णांची शरीरं ब्रह्मरूप आहेत. ब्रह्मरूप का आहेत याचं कारण त्यांनी सांगितलं, त्याचं आम्ही खंडन केलं. आता त्यांनीच विचारलं की ब्रह्मरूप का म्हणतात, मग तर ह्या कारणाने म्हणतात. मग आता काय त्याचं असे स्वामी महाराज सांगायचे, एखादा पैलवान आहे ना, जरी तो चितपट झाला, बरोबर ना, चितपट झाला म्हणजे पराभूत झाला की नाही, आता तरी तो कबूल करत नाही. मी चितपट झालो, कबूल करत नाही. त्याला जर विचारलं का हो तुम्ही पराभूत झाले की नाही, तर म्हणतो मी कसा पराभूत होईल, फक्त पाठ टेकली, आहे की नाही. पाठ टेकली म्हणणं काय आणि पराजय, तर असा हा पाठ टेकली म्हणणार आहे. म्हणून त्याला आता बोलतो की मध्यस्थ म्हणतो, अहो रामकृष्णादिकांची शरीरे जर आमच्या शरीरासारखे हस्तपादादी अवयवन आहेत. रामकृष्णाच्या शरीराला ते काय म्हणतात, रामकृष्णाचे शरीर पंचमहाभूताचं कार्य नाहीत आणि जीवाची शरीर पंचभूताचं कार्य आहे. ते म्हणतं रामकृष्णाधिकार हातपाय वगैरे आमच्यासारखेच अवयव आहेत की नाही, आणि अवयव जे असतील ते पंचमहाभूतांनी बनतीलच की नाही. मग आमच्या शरीरामध्ये मात्र काय पंचमहाभूतांनी विणले रे, आहे की नाही. आणि त्याचे मात्र काय शुद्ध सत्वगुणी विणली रे, त्याच्या ठिकाणी मात्र हे पंचमहाभूतांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाची का दिली वांगली रे, काय सुखत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विणली रे, षड्गुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि आमची कशी आहे, रक्त रे तदुर्गंधी नरकमताने भरली रे, नवाठाई फाटून गेली तित्वा आम्हाशी दिदली रे, आहे की नाही. हा फरक आहेत की नाही त्याच्यामध्ये. तर तो सांगतो, मध्यस्थ म्हणतो, रामकृष्णादिकांची शरीरं जर आमच्या शरीरासारखी हस्तपादादी अवयवान आहेत, त्यांच्या ठिकाणी जर हस्तपादादी अवयव आहेत, ती पंचमहाभूताची कार्य नाही. हात पाय हे अवयव असले का ते पंचमहाभूतापासूनच बनतात की नाही. रामकृष्णांनाही जर अवयव असतील तर ते पंचमहाभूतापासून बनले नाहीत काय, अर्थात बनलेले
आहेत. त्यामुळे पंचमहाभूताची कार्य नाहीत असे कसे म्हणता? अगोदर म्हणत होता ती शरीर ब्रह्मरूपच आहे आणि आता म्हणतो की ती पंचमहाभूतापासून बनलेली असलीच पाहिजे, आहे की नाही, असं म्हणतो. शिवाय शांकर भाष्याचे आनंदगिरी म्हणून टीकाकार आहेत, त्यांनी मांडुक्य भाषेच्या टीकेत रामकृष्णांची शरीरे भूतकार्य आहेत असे म्हटले आहे. बरं, मी म्हणतो एवढं नाही, जे जे शरीर बनेल ते पंचमहाभूतापासून बनेल. बरं, समजा मी म्हणतो असंही नाही, तर त्या ठिकाणी शंकर भाष्याचे टीकाकार म्हणजे भाष्यकारांचे टीकाकार जे आनंदगिरी त्यांनी सांगितले की यच्चयावत मनुष्यापासून स्थावर जंगम सगळे पदार्थ पंचमहाभूताचे बनले, त्याच्यात भगवंताची शरीरं जी आहेत ती सुद्धा काय आहेत, पंचमहाभूताची कार्य आहेत. अशा आनंदगिरी टीकाकारांचा देखील या ठिकाणी पुरावा आहे असं तो म्हणतो. मांडुक्य भाषेच्या टीकेत रामकृष्णांची शरीरे भूतकार्य आहेत असे म्हटले आहे. आणि जेवढे म्हणून शरीर आहे तेवढे पुण्य पापाचे असते व त्या शरीरधारीस त्याच्या पुण्यपापानुरूप सुखदुःखही अवश्य भोगावे लागते. शरीर म्हटलं का ते शरीर म्हटलं की कशापासून बनतं? पुण्य आणि पाप याच्यापासून बनतं. आणि मग पुण्य पापापासून बनलेलं कोणतंही शरीरामध्ये त्या शरीरधारी जीवाला त्या पाप पुण्याचं फल म्हणून दुःख आणि सुख हे अपरिहार्यपणे भोगावं लागतं असा नियम आहे. या नियमाने रामकृष्णादिकांनाही सुखदुःख झाल्याचे पुराणात वर्णन आहे. अभिषेक झाला तेव्हा रामाला सुख झालं की नाही, आणि सीतामाईबरोबर वनवासाला जावं लागलं किंवा दशरथ राजा मरण पावला, दुःख झाले की नाही त्यांच्या विग्रहात. रावणाने सीता चोरून नेली तेव्हा रामास दुःख झाले, अभिमन्यू मेला तेव्हा कृष्णास दुःख झाले, देवादुखांची स्तुती केली तेव्हा रामकृष्णांना सुख झाले. असे असता त्यांची शरीरे पुण्यपापाधीन नाहीत असे तरी कसे म्हणतात? पंचभूताचे कार्य नाहीत असंही कसं म्हणता आणि पुण्यपापाधीन नाही असंही कसं? जर कोणतं शरीर म्हणलं का पुण्यपापाच्या अधीनच असतं. बरं, याला प्रमाण म्हटलं जर पुराणामध्ये जर आपण पाहिलं तर रामकृष्णादिकांना सुखदुःख होताना दिसतात की नाही? सुखदुःख कशाची फलं आहे? पुण्यपापाची फले. ती त्यांच्या ठिकाणी दिली का नाही? कर्मे राम वनवासा गेला, आहे की नाही, आणि कर्मे दशरथ काय योगे मेला. पुढे काय? वियोग घडला सीतादेवी. असं हे सगळं कर्माचाच प्रकार आहे की नाही? पाप पुण्यात्मक कर्माचंच हे फल आहे की नाही? ते केवळ मनुष्य शरीरात पाप पुण्याच्या आधी नाही का त्या देव शरीरात देखील पाप पुण्याच्या आधी नाही, आहे की नाही? का सुख दुःख फलबलकल्पे. ज्या अर्थी तिथं सीतामाईंच्या वनवासाला त्यांना दुःख झालं, राज्याभिषेकाला किंवा सीतामाईंची परतभेट झाली तर सुख झालं. मग कोणतंही शरीर असो, देवाचं असो नाही तर मानवाचं असो, ते सगळी शरीर काय पुण्यपापाच्या अधीन आहेत असं कोण म्हणून राहिलं आहे की नाही? बदलायला लागला आहे की नाही हळूहळू. या नियमाने रामकृष्णादिकांनाही सुखदुःखी झाल्याचे पुराणात वर्णन आहे. रावणाने सीता चोरून नेली तेव्हा रामास दुःख झाले, अभिमन्यू मेला तेव्हा कृष्णास दुःख झाले, देवादिकांनी स्तुती केली तेव्हा रामकृष्णांना सुख झाले. असे असता त्यांची शरीरे पुण्यपापाधीन नाहीत असे तरी कसे म्हणतात? अर्थात त्यांची शरीरसुद्धा पुण्यपापाच्या अधीन मानले पाहिजेत असं हा मध्यस्थ म्हणतो. बघा आता शिष्य काय म्हणतो. शिष्य म्हणतो, आपण म्हणता असे कोणाचे वाटणे साहजिक आहे, पण ते खरे नाही. आता तुम्ही म्हणता असं आता कोणाला खरं वाटेल की नाही? देवाची शरीरसुद्धा पुण्यपापाधीन आहे असं म्हटलंच पाहिजे बरं का. परंतु तो म्हणतो तरीसुद्धा हे तुझं म्हणणं बरोबर नाही, देवांची शरीर पुण्य पापाधीन नाहीत असं तो म्हणतो. त्याचं कसं स्पष्टीकरण करतो पहा. कारण ज्यावेळी सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळी पूर्वसृष्टीतील सर्व जीवांच्या सर्व कर्मांचा झोपेप्रमाणे समष्टी अविद्येत लय झालेला असतो. ती जीवांची कर्मे आपले फल किंवा सुखदुःखे देण्यास उन्मुख म्हणजे तयार होतात. त्यावेळी आप्तकाम जो ईश्वर त्याच जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना सुखदुःख भोग देण्यास योग्य अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प होऊन तो सृष्टी उत्पन्न करतो. तो सांगतो ज्यावेळी सृष्टीचा आरंभ होतो म्हणजे नवीन सृष्टी उत्पन्न होते त्यावेळेला काय होतं, पूर्वसृष्टीतील जीव आणि कर्म केली की नाही त्या सर्व कर्म जी असतात ती आपल्या कारणामध्ये लीन होऊन राहिलेली असतात. आपलं कारण कोण आहे? समष्टी अविद्या किंवा माया.
तिच्यामध्ये काय संपूर्ण जीवांचं कर्म जे आहे ते कर्म त्याच्यामध्ये लीन होऊन जसं मीठ पाण्यामध्ये लीन होऊन राहतं, त्याप्रमाणे ज्या वेळेला सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा सर्व प्राणीमात्रांची कर्म आपलं कारण असणारी जी समष्टी अविद्या किंवा माया त्याच्यामध्ये ती सर्व कर्म लीन होऊन राहतात. आणि नंतर जेव्हा पुन्हा सृष्टी उत्पन्न करायची त्यावेळेला भगवान काय करतो, त्या सृष्टी उत्पन्न करण्याचा पुन्हा संकल्प करतो. धाता यथा पूर्वम अकल्पयत, पूर्वी जशी सृष्टी होती तशीच आता एकोहम बहुश्याम प्रजा येई, मी एकच असणारा मी काय व्हावं, अनेकत्वाला प्राप्त व्हावं असा ईश्वराचा संकल्प होतो. ठीक आहे ना. पूर्वसृष्टीतील सर्व जीवांच्या सर्व कर्मांचा झोपेप्रमाणे समष्टी अविद्येत लय झालेला असतो. ती जीवाची कर्मे आपली फल देण्यास उन्मुख म्हणजे तयार होतात त्यावेळी, म्हणजे जीवाची कर्म एकदा पुन्हा सृष्टी उत्पन्न करायची काय, तर ती कशासाठी, जीवांची जी कर्म लीन होऊन राहिलेली आहेत त्यांना, त्या जीवांना पुन्हा सुखदुःखाचा आपापल्या कर्माप्रमाणे फलभोग व्हावा असं जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यांची कर्म त्यांना फल देण्यासाठी अभिमुख होतात. म्हणजे त्या जीवासमोर येऊन ठाकतात की आता तुला ह्या कर्माचं हे फळ भोगायचं आहे. परंतु हे सर्व कुठे आतमध्येच आहे की नाही, बाहेर व्यक्त स्वरूपात अजून आलेलं नाही. तेव्हा ईश्वरसुद्धा संकल्प करतो की ह्या सृष्टीची रचना करायची आणि मग त्याप्रमाणे ईश्वराने संकल्प केला की ही सृष्टी उत्पन्न होते. पण उत्पन्न झालेले मग प्रत्येक जीव जे आहेत त्यांचे जे कर्म आहेत लीन झालेली, तर ती कर्म काय होतात, फल देण्यासाठी सन्मुख येतात आणि मग त्या कर्मफलाचा भोग त्या जीवाला त्यानुरूप होतो. ज्यांनी जशी कर्म केली असतील तीच कर्म त्याच्यासमोर फल देण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्याच्यापासून काय होतं, त्याला त्या कर्मफलाचा सुखदुःखाचा पापपुण्याचा त्याला भोग होतो. उन्मुख म्हटलं तरी चालेल, उन्मुख सन्मुख एकच अर्थ आहे. उन्मुख होणं म्हणजे त्याच्याकडे वळणं किंवा सन्मुख होणं म्हणजे त्या समोर येणं. उन्मुख आणि सन्मुखचा एकच अर्थ आहे. अशा वेळेला परमात्मा जो आहे वास्तविक त्या परमात्म्याला काही मिळवायचं आहे का, काही, तो आप्त काम आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं काही मिळवायचं नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा देखील नाही, असा आप्त काम असणारा ईश्वर तो काय करतो, जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना सुखदुःखाचा भोग देण्यास योग्य, त्या जीवांच्या कर्माप्रमाणे त्यांना जेणेकरून सुखदुःखाचा योग्य भोग होईल अशा प्रकारची सृष्टी उत्पन्न करण्याचा संकल्प करून तो काय करतो, पहिल्यांदा संकल्प करतो एकोहम बहुश्याम, मी एकटाच आहे, नानात्वाने व्हावं असा संकल्प करतो आणि त्याबरोबर सृष्टी रचना होऊ लागते. मग तो सृष्टी उत्पन्न करतो. त्यावेळी ईश्वरास ब्रह्मदेव असे नाव प्राप्त होते. ज्यावेळेला सृष्टी उत्पत्तीचा संकल्प एकच परमात्मा बरं का ईश्वर, तो सृष्टी उत्पत्तीचा संकल्प केला की त्या परमात्म्याला कोणतं नाव प्राप्त होतं, ब्रह्मदेव, जगाची उत्पत्तीचं अधिष्ठात्री देवता. सृष्टी उत्पन्न केल्यावर त्याच ईश्वरात जगत पालन करण्याचा संकल्प उत्पन्न होऊन तो जगताचे पालन करतो. त्यावेळी त्यास विष्णू असे नाव प्राप्त होते. एकदा सृष्टी उत्पन्न झाली का मग ह्या सृष्टीचं काय करावं, पालन, स्थिती, संरक्षण आपण करावं असा ईश्वराचा संकल्प होतो. तेव्हा हा संकल्प ज्याच्या ठिकाणी होतो त्या ईश्वराला कोणतं नाव येतं, विष्णू असं नाव येतं. सर्व जीवांना दुःख देऊ नये, सुखच द्यावे हा पालन शब्दाचा अर्थ नाही. आता विष्णू काय करतो, सर्वांचं पालन करतो. पालन करणारा तर आपल्याला असं वाटतं की मग सगळ्या जीवांना त्यांनी काय द्यावं, आहे की नाही. आई मुलांचं पालन करते तर काय मुलाला सगळे काय करत असते, सुखच देत असते की नाही. तसं ईश्वराने जर सगळ्या जीवांचं पालन करत आहे तर त्यांनी सर्वांना काय द्यावं, सुख द्यावं. दुःख कोणालाही देऊ नये आणि दुःख तर होतात तर खरी, आहे की नाही. मग त्याचं समाधान करतात. सर्व जीवांना दुःख देऊ नये, सुखच द्यावे हा पालन शब्दाचा अर्थ नाही. पण इथं पालन करतो ब्रह्म आपलं विष्णू, याचा अर्थ पालन करतो म्हणजे कोणालाही दुःख देत नाही असा अर्थ घ्यायचा नाही, दुःखसुद्धा देतो. तर ज्याप्रमाणे कुटुंबातील एखादा मुलगा वेदशास्त्राध्ययन करील तर पिता त्याचे कौतुक करून त्यास सुख देतो व एखादा मुलगा व्रात्य असेल तर त्यास शिक्षा करून दुःख देतो. ते सांगतात याचा अर्थ परमात्मा जे काही जीव उत्पन्न करतो त्या सगळ्या जीवांना काय केलं पाहिजे, त्यांनी सुखच दिलं पाहिजे तरच तो खरा पालन करता होईल. कोण, भगवान विष्णू.
पण ते म्हणतात असं काही नाही, या ठिकाणी जरी दुःख दिलं तरी मग याचा अर्थ तो दुःख देणारच नाही असं नाही, आणि दुःख दिलं म्हणून तो त्याचा पालन करता नाही असं नाही. उदाहरणार्थ उदाहरण दिलं की एखादे वडील आहेत, त्यांना 2 मुलं आहे आणि एक जर हे उपनयनादी संस्कार करून जर यथास्थित वेदांचा अभ्यास करीत असेल तर वडील त्याला काय करतात, सुख देतात की नाही, शाबास म्हणतात, त्याला बक्षीस देतात. आणि एखादा व्रात्य म्हणजे वेदाचं अध्ययन न करणारा असा मुलगा असेल तर त्याला शिक्षा देतात की नाही. मग कोणाचे पालक आहे खऱ्या अर्थाने वडील? दोघांचे पण पालक आहेत. तसं या ठिकाणी विष्णूने जरी काही प्राण्यांना त्यांच्या कर्मसाक्षीपेक्षा दुःख जरी दिलं, याचा अर्थ ते पालक नाही असं म्हणता येत नाही. कारण वडिलांना काय, ज्याला शिक्षा देतात त्याचंही खऱ्या अर्थाने शिक्षेच्या द्वारा ते काय करतात, पालनच करीत असतात. याप्रमाणे पुत्राच्या कृत्यानुसार त्यांना सुखदुःख देणे हे जसे कुटुंबी पुरुषाचे पालनकर्म, त्याचप्रमाणे जीवांच्या भूतकर्मानुसार त्यांना सुखदुःखा भोगांची प्राप्ती करून देणे हे जगताचे पालन. आता जगताचं पालन म्हणजे काय? पुत्र जसं कृत्य करील त्या कृत्यानुसार त्याला सुखदुःख देणं हे त्या पित्याचं काय आहे, कर्तव्य आहे, किंवा त्यांनी खऱ्या अर्थाने कर्तव्य पालन केलेलं आहे. तसंच या ठिकाणी पूर्वीच्या त्या शरीरधारी जीवाच्या ठिकाणी ज्या प्रकारचं पाप किंवा पुण्यात्मक कर्म झालं असेल त्याप्रमाणे त्याला त्याची फलं देणं हे काय आहे, त्या ईश्वराचं कर्तव्यच आहे किंवा हे त्याचं पालनच आहे. त्याचप्रमाणे जीवाच्या भूतकर्मानुसार त्यांना सुखदुःख भोगाची प्राप्ती करून देणे हे जगताचे पालन. भूतकर्मानुसार म्हणजे पूर्वजन्मी त्याने जसं केलं असेल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर. म्हणजे हे त्याचं पालन झालं का संहार झाला, त्या जीवाला पालनच झालं. त्यात ईश्वराचे कुटुंब मोठे एवढेच काय ते अधिक. ह्या पालकाचं कुटुंब छोटं असतं, 10 सभासदांचं 20 सभासदांचं, आणि याचं काय आहे, वसुधैव कुटुंबकम, सर्वच्या सर्व याचं कुटुंब. वसुधाय नाही, मृत्यू स्वर्गलोक पाताळ सगळे या ईश्वराचं काय आहे, कुटुंब आहे. मग अशा वेळेला कोणाला सुख देतो कोणाला दुःख देतो हे त्याचं योग्यच आहे की नाही? मग तो पालक ठरतोच ना ईश्वर सगळ्यांचा, त्याला विष्णूच म्हणावं ना. का शंका घ्यावी, विष्णू आहे सगळ्यांचं पालन आणि एकाला सुख आणि एकाला दुःख का देतो? का देतो ते बरोबरच आहे, दुःख देतो सुद्धा त्याला सुख व्हावं म्हणूनच देतो, आहे की नाही? त्यात ईश्वराचे कुटुंब मोठे एवढेच काय ते अधिक. आणि त्याच ईश्वरात जगत संहाराचा संकल्प होऊन तो जगताचा संहार करतो, त्यावेळी त्या शंकर असे नाव प्राप्त होते. आणि तोच ईश्वर, एकाच ईश्वराला 3 नाव आलेली. ज्यावेळेला उत्पत्तीचा समष्टी जगताच्या उत्पत्तीचा तो हेतू होतो त्यावेळेला त्याला भगवान ब्रह्मदेव असं म्हणतात. ज्यावेळेला समष्टी सृष्टीचं तो पालन करतो तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. आणि तोच परमात्मा जेव्हा संकल्प करून समष्टीचा काय करतो, संहार करतो, त्यावेळेला त्याला भगवान शंकर असं नाव येतं. त्याच ईश्वराचा जगत संहाराचा संकल्प होऊन तो जगताचा संहार करतो, त्यावेळी त्या शंकर असे नाव प्राप्त होते. आता मंदबुद्धी पुरुषास एखाद्या भयंकर दुःखाच्या प्रसंगी ईश्वराच्या घरी न्याय नाही. मी आज पाहतो कोणाचाच घातपात केला नाही, खोटे बोललो नाही, कोणतेही पातक केले नाही, असे असता ईश्वर मला या भयंकर दुःखात लोटतो यास काय म्हणावे असे वाटते. परवाच आपण इथं सांगितलं, एखादा मंदबुद्धी, इथं हे महत्त्वाचं आहे. मला तर काल परवा सांगितलं होतं इकडं, ते एक आमचे मित्र आहेत आणि ते काय म्हणतात, अगदी हीच वाक्य आहे त्यांची अशी, फक्त आणि ते देवाला शिव्या पण देऊन म्हणायला लागले. पण शिव्या देतात म्हणजे तुकाराम महाराज शिव्या देतात, जनाबाई शिव्या देतात अशा नाही, तर हे नास्तिकपणाच्या शिव्या देतात. म्हणजे हे सगळं खोटं आहे, हे ईश्वरवाद वगैरे असं म्हणून शिव्या देतात ते. आणि हे जे तुकाराम महाराज जे म्हणतात किंवा जनाबाई जे म्हणतात ते देवावर रुष्ट होतात. पण देवाला रुष्ट झाले की देव लगेच त्यांच्या समोर येतो, त्या जनाबाईची वेणीफणी करतो, तिला दळू लागतो. मग ते म्हणतात नाही आता ठीक आहे की नाही, मग तू असं का मला म्हणत होती, मग असं नसतं म्हणलं तू आला असता का इथं लगेचच्या लगेच, आहे की नाही? मग ह्या शिव्या वेगळ्या आहेत. ह्या शिव्या देवाला
गवळणी त्यांनी सांगितलं मोठमोठी स्तोत्रगान केले तरी देव स्वप्नात त्यांच्या आला नाही आणि तो शिव्या देता हसे आणि त्या गवळणी जर शिव्या द्यायला लागला की भगवान काय करायला लागले, हसायला लागले. ऐक नाही म्हणजे ही कोणते ही प्रेम लक्षणात्मक भक्तीत एक रुष्ण आहे, त्याच्यातलं एक शिव्या देणं आहे. ऐक नाही. आणि ही जी रुष्टता आहे ही नास्तिकपणाची रुष्टता आहे, ही जीवाला घातक आहे. आणि ही नास्तिकपणाची रुष्टता कोणात उत्पन्न होते, मंदबुद्धी पुरुषास होते. ऐक नाही. म्हणून सांगितलं मंदबुद्धी पुरुषास एखाद्या भयंकर दुःखाच्या प्रसंगी मंदबुद्धी पुरुष आणि त्याचेच नेमके बायका मुलं कोणी मरावं. ऐक नाही. आणि असं झालं की तो काय म्हणतो, ईश्वराच्या घरी न्याय नाही. ऐक नाही. त्या पुन्हा आज पाहिजे तो कोणाचा घातपात केला नाही. बरं कोणी सांगा, सिद्ध करा खरंच केलेला नसतो, खोटे बोललो नाही, कोणतेही पातक केले नाही, हे सगळ्याच गोष्टी काय आहेत खऱ्या. मग आपल्याला वाटतं त्या माणसाचं असं झालं. ऐक नाही. तो म्हणतो आता आपल्याजवळ कुठे काय उत्तर आहे. ऐक नाही. मग त्याचंच खरं का काय. ऐक नाही. उत्तर द्यायचं तर काय लांबत राहतं. आपल्याला वाटतं आपणही नास्तिकवादाचा अंगीकार करावा, बराच जीवनाचा काळ असाच चाललाय, हे असंच गेलं तर याच्यासारखी अनुभूती होईल, त्यावेळेला आपलंही कसं होईल, असंच होईल. ऐक नाही. असे असता ईश्वर मला या भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे. ज्या ईश्वरासाठी मी माझं आयुष्य समर्पण केलं आणि तो ईश्वर सगळ्यांचा काय आहे, पालन करता आहे, मागे पुढे उभा आहे, सांभाळित आलिया आघात निवाराया. तुका म्हणे काय, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी आणि वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणी विचारुनी. याच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत आयुष्याचा मी काळ काढला, महिन्याची वारी 25 वर्षात कधी चुकू दिली नाही. आणि माझीच बायको का मरावी, माझाच मुलगा का मरावा. आहे की नाही. अशी शंका येणं साहजिक आहे की नाही. म्हणून जर असं झालं तर त्याला पर्याय काय. आहे की नाही. म्हणून सांगतात असे असता ईश्वर मला या भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे असे वाटते. परंतु ते म्हणतात हे झालं हे मंदबुद्धी पुरुषाचं. अरे बाबा याच जन्मात तुझ्याकडून कर्म घडलेत का, अनंत जन्मात कर्म, त्या जितक्या कर्माचा थर वर तुला आता भोग देण्यासाठी निघाला, ते शरीर तुला प्राप्त झालं, त्या शरीरात या जन्मात जरी तू किती पुण्य केला असलं त्याचा पुढे उपयोग होईल तुला. पण आता जो पापाचा स्तर आहे तो तुला, कारण प्रारब्ध कर्मनाम भोगाद येव क्षय, प्रारब्ध कर्माचा भोगूनच क्षय होतं. बरं अशा वेळेला जर माणसाने खूप जाऊ द्या, त्यांनी जर खूप ईश्वराविषयीची श्रद्धा प्रेमाने जर त्याच्याशी भांडला, आणि सुदाम्यासारखा, सुदाम्याला दारिद्र्य होतं की नाही, मुठभर पोहे घेऊन भेटी लागी गेला आणि शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. त्याचा शुद्ध भाव पाहिला तर सगळा सोन्याचं गाव करून टाकले का नाही द्वारके. उलट देवाकडे असं, देवा तू कशाला असं केलं असं म्हणून जर प्रेमपूर्ण त्याच्या मांडीवर डोकं ठेवून आश्रुरांच्या धारा वावल्या तर मागे पुढे उभा राहाय सांभाळतो तो परमात्मा. काय करीशी तरी नव्हे काही, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. पण ते हे ह्याला मिळेल का, ह्या नास्तिकाला मंदबुद्धीला मिळेल का, त्याला मिळणार नाही. उलट त्याला म्हणा डुबते राहू. आहे की नाही. आता काय झालं, उलट याचं असं झालं, पूर्वी चांगली कर्म केलेली होती त्याचं फल भोगायला मिळणार आहे, वाईट कर्माचं आता भोगून राहिलेलं आहे. आतापर्यंत सत्कर्म करीत होता पण आता नास्तिक झाला. आहे की नाही. आता इथून पुढे सत्कर्म करील का, मग उलट काय करेल तो असत्कर्म करील. आणि मग त्याला कोणतं फल मिळेल, आणखी दुःखरूपी फल मिळेल. आणि हे त्याच्या प्रमादाने मिळेल का, ईश्वराचा काही दोष आहे, ईश्वर याचा प्रमाद आहे. ऐका नाही. जसं आहे तसं जाणलं असतं बाबा, माझ्या अनंत जन्मातली पातकं कोणती फलीभूत झालेली आहेत, फल देण्याला सन्मुख झालेली, ते आता दुःख देतील. ऐकी नाही. आणि त्यामुळं मला उलट आनंद वाटला पाहिजे की माझ्या दुःखाचा आता या ठिकाणी क्षय होत आहे असं वाटलं पाहिजे. तर याच्याऐवजी मला का दिली, ऐकी नाही असं म्हणायला लागलं. हां प्रारब्ध हाती जन सुखशीन पावत असे. सगळ्या लोकांना जे दुःख होतं ते प्रारब्ध बलाने होत असतं. प्रारब्ध बलाने म्हणजे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म कोणी केले, आपण केलं का दुसऱ्याने केलं का. जो जे कर्म करतो त्याला त्याचा फल भोगवतो. ज्या अर्थी फल भोगवतो याचा अर्थ तुझ्याकडून ते कर्म घडलेलं आहे, ही फलकल्प्य अशा प्रकारची गोष्ट आहे. ऐक नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की संचित भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणवनी मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. उलट आपण काय करावं, आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचोनिया. तुका म्हणे नाही तर असं म्हण इथं लागेल, पण ह्या अभंगाचं प्रमाण नाही, काय हरकत नाही. तुका म्हणे भार घालू
तया तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. पत्नी कोणाची होती, मुलगा कोणाचा होता? तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. असा भार घालायचा तर हा काय म्हणतो, असं कसं त्यांनी केलं आहे की नाही. याच्या ठिकाणी आपलं पातक जे आहे ते पाहत नाही. अरे बाबा या जन्मात नसेल, तुला माहिती आहे का, आईच्या गर्भवासातून बाहेर आलं माणसाला आईच्या उदरात सगळं लक्ष असतं पूर्वजन्माचं, पण आल्यानंतर त्याचा विसर होतो. पण त्यावेळेला त्याला माहिती आहे का आता किती जन्माची कर्म केली, कुठंतरी तुमच्याकडून दुष्कर्म झालं, त्याचंच फल तुम्ही आता त्याचंच फल तुम्ही आता भोगता की नाही. मग अशा वेळेला हे म्हणणं काय आहे, मंदबुद्धीचं लक्षण आहे की नाही. म्हणून सांगतं हां, ईश्वर मला या भयंकर दुःखात लोटतो, यास काय म्हणावे असे वाटते. परंतु पूर्वजन्मीच्या पातकाचे जरी आपल्यास ज्ञान नसले तरी ते सर्वज्ञ ईश्वरास असते. ईश्वराला उलट हे ज्ञान आहे. माणसाने एवढं समाधान करणं चांगलं की नाही. आपल्या कर्म आपल्याला काय माहीत, निश्चित कोणत्या तरी जन्मात घडलं त्याचं फल आपण भोगतो असं म्हटलं म्हणजे झालं. याचा अर्थ नास्तिकवाद यावा का उलट परमात्मा हा प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फल देतो, दुसऱ्याच्या कर्माचं फल देत नाही. तो फार दयाळू आहे, फार न्यायी आहे, ऐक नाही असं वाटावं. बरोबर ना, असं वाटावं का तो अन्यायी असं वाटावं, न्याय आहे असं वाटावं. उलट त्याच्या न्यायात सुद्धा काय आहे, दया आहे असं वाटावं. परंतु पूर्वजन्मीच्या पातकाचे जरी आपल्यास ज्ञान नसले तरी ते सर्वज्ञ ईश्वराचा असते आणि तो सत्य संकल्प आहे. म्हणून लहान मुलाने आता याचं उदाहरण दिले बरं का. म्हणून लहान मुलाने चोरून खाल्ले असता आई ज्याप्रमाणे त्या मुलाच्या हातात डाग देऊन म्हणजे त्यास दुःख देऊन त्याचे पालन करते. त्या आई एखाद्या मुलाने चोरी केली तर आई काय करते, त्याच्या हातावर काहीतरी ती स्टोची पिन वगैरे तापून डाग देते. मग आई काय पालन करती झाली का वैरी झाली, का खरी पालन करती झाली की माझ्या मुलाने चोरी करू नये की जेणेकरून त्याला पुन्हा अधिक दुःखाची प्राप्ती होऊ नये. तसं देवाने जीवाला त्याच्या पापकर्माचं फल दिलं तर देव हा पालन करता समजावा का वैरी समजावा, पालन करता समजावा. हां, ज्याप्रमाणे त्या मुलाच्या हातात डाग देऊन म्हणजे त्यास दुःख देऊन त्याचे पालन करते त्याप्रमाणे पूर्वकर्माप्रमाणे जीवास सुखदुःख देण्याची व्यवस्था करून ईश्वर जीवाचे पालन करतो. त्यात उपासकाच्या उपासना बलाने ईश्वरास असा संकल्प होतो की रामकृष्ण नावाची श्यामसुंदर मूर्ती सर्वास प्रतीत व्हावी. असे ज्या वेळेला एखादा मनुष्य सारखा रात्रंदिवस तळमळ करतो आपल्या इष्ट देवता किंवा उपास्य देवतेचं आपल्याला साक्षात दर्शन व्हावं, अशी जेव्हा उपासनेच्या बलाने मग त्या काय होतं, त्या परमात्म्याच्या ठिकाणी संकल्प होतो की मी आणियेला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. त्या परमात्म्याला असा संकल्प होतो की यासाठी मला आता या ठिकाणी गेलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की मी आता देह पडेल नाही तर परमात्म्याचा साक्षात्कार होईल. 15 दिवसात झाला का नाही साक्षात्कार, तो काय उपासनेच्या बलाने उपास्याच्या ठिकाणी असा संकल्प होतो सगुण साकार होऊन त्या आपल्या उपासकाला त्याचं दर्शन द्यावं. उपासकाच्या उपासना बलाने ईश्वराचा असा संकल्प होतो की रामकृष्णादी नावाची श्यामसुंदर मूर्ती प्रतीत व्हावी. अशा संकल्पाने विशेष नामरूपरहित ईश्वराच्या ठिकाणी रामकृष्णादी नावाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने उत्पन्न होते. म्हणून ती शरीरे पूर्वकर्माधीन नाहीत. आता मनुष्याची शरीर पूर्वकर्माधीन आहे आणि तुम्ही म्हणता ईश्वराचं शरीर काय नाही, पूर्वकर्माधीन नाही. कारण तो काय, न माम कर्माणी लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबद्धते. पुन्हा आणखीन परमात्मा काय म्हणतो, त्याच्या ठिकाणी जन्म आहे का नाही, जन्म पण नाही. जन्म कर्मच मे दिव्यम एवं वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन, आहे की नाही. अशा प्रकारचं परमात्मा, त्याला जन्म आहेत का, मग नाही. मग परमात्म्याच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी जर त्याला खरा विग्रहवान तो होतो का उपासना बलाने, का विग्रहवान झाल्यासारखा होतो, मग त्याचं शरीर पाप पुण्याने त्याला प्राप्त झाले का, नाही. आणि जीवाला मात्र झाले की नाही, झालं. विशेष नामरूपरहित ईश्वराच्या ठिकाणी रामकृष्ण नावाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने होतं. ते काय आपल्याला जसं कर्माने प्राप्त झालेलं शरीर आहे तसं देवाला प्राप्त झालेलं शरीर काय, संकल्पमय शरीर आहे. म्हणून त्याने असं लिहिलं आहे की एक भागवतामध्ये श्लोक आहे की परमात्म्याचा संकल्प हेच त्याचं वपू आहे, संकल्प वपू असं म्हटलं आहे. परमात्मा म्हणतो ना, मी काय
आता महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्म्याचा आकार धारण करण्याचा त्याचा काय आहे, संकल्प आहे, दुसरं काय नाही. मग ते जे शरीर आहे ते शरीर पूर्वकर्माने प्राप्त झाले का, ते शरीर कोणत्या पंचमहाभूताचं बनलेलं आहे का, नाही. मग ते शरीर काय सच्चिदानंद ब्रह्मच आहे. मग तेच ब्रह्म काय झालं, साकार झालेले. साकार झालं की साकार इव जाता हा इव आहे, साकार इव का जाता इव का साकार इव जाता इव, साकारही झाल्यासारखं झाल्यासारखंही असं आहे. मग ते पूर्वकर्माच्या आधी नाही का जीवासारखं, ते काय इव आहे कारण त्याला नित्य ज्ञान आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने त्याला कधी तो आकाराला येत नाही किंवा जन्मतही नाही. आणि जीवाच्या दृष्टीनं सगळं काय आहे, शरीरादी प्रपंच सगळा एव आहे की नाही. ज्याला एव असतो तो कोण आहे, जीव. आणि ज्याला हे सगळं इव असतं तो कोण आहे, ईश्वर आहे की नाही, तो कोण आहे, ईश्वर. आणि आणखीन कोणी आहे का जगात, जीव एक, देव एक, आणि अजून एखादा कोणी आहे का इव वाटणारा, हे नाही जणू काय आहे असं वाटणारा कोणी आहे का अजून तिसरी व्यक्ती कोणी, ज्ञानीपुरुष. कोण आहे, ज्ञानीपुरुष. सगळ्यांना माहीत नव्हतं का उत्तर, माहीत होतं, मग का नाही म्हटले, काय काय म्हणले, निश्चय आता झाला ना. अशा संकल्पाने विशेष नामरूपरहित ईश्वराच्या ठिकाणी रामकृष्ण आदी नावाची पितांबरधारी श्यामसुंदर अशा आकाराची मूर्ती केवळ संकल्पाने उत्पन्न होते, म्हणून ती शरीरे पूर्वकर्माधीन नाही. देवांचे शरीर पूर्वकर्माधीन आहेत का, म्हणजे पाप पुण्याच्या अधीन आहेत का, पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात का, नाही. म्हणून त्या शरीरामध्ये त्या शरीरांना या अर्थाने काय म्हणावं लागतं, ब्रह्मरूपता अशी प्रतिपादन का शरीरच ब्रह्मरूप आहेत का बात करून ब्रह्मरूप आहेत, मग बात करून देवाचे शरीर ब्रह्मरूप आहे का सगळ्यांचे शरीर ब्रह्मरूप आहे, मग त्याच्यात काय वैशिष्ट्य आहे का, काय वैशिष्ट्य आहे, बात करूनच ब्रह्मरूपता आणि याची बात करूनच ब्रह्मरूपता आहे, काय वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हेच वैशिष्ट्य, बाकीचं काही विशेष वैशिष्ट्य त्याच्यामध्ये नाही. बाकी सगळं अधिष्ठानाच्या दृष्टीने विचार केला तर सर्व काय आहे सारखं. याचे बात करूनच काय आहे ब्रह्मरूपता, देवाच्या विग्रहाचे. आणि पशुपक्षादिकांची देखील काय आहे, काही ऐकल्यावर कसं तरी वाटतं माणसाला, का वाटायचं काय कारण नाही, का खरंच आहे, हे शास्त्राने सिद्ध आहे की नाही, श्रुतीप्रमाणे आहे की नाही, युक्तीनं पण सिद्ध आहे का नाही. बात करून समानाधिकरण्य, बात समानाधिकरण्य, मुख्य समानाधिकरण्य युक्तीनं तुम्ही सिद्ध करू शकता की नाही. सर्प हा दोरीचा आहे, बरोबर आहे का, हा सर्प दोरीचा आहे, का दोरीचा बात करून, मग बात करून दोरी नाही काय, सर्पाचा बात सर्प दोरी आहे म्हटलं तर बरोबर आहे का, हा सर्प दोरी आहे, दोरी सर्प आहे का सर्प दोरी आहे, सर्प दोरी आहे का सर्प, अहो रज्जू सर्प आहे का, रज्जूवर सर्प झालाय नाही, रज्जूने सर्प पाहिलाय नाही, ऐके नाही. आणि रज्जूच्या निवृत्तीचा सुद्धा सर्पाला अनुभव नाही, ऐके नाही. मग रज्जू सर्प झाला होता का कधी, नाही. पण सर्प रज्जू झाला की नाही, झाला. कारण रज्जूवर भासलेला अधिष्ठान ज्ञानानंतर आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती काय असते, अधिष्ठान रूप असते. मग सर्पाची निवृत्ती कुठं झाली, रज्जूत. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर का आपोआपच, का ज्ञान झाल्यावर झालीच नसती, अमुक धपक्या कशीच होणार नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरच आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती काय होते, अधिष्ठान रूप होते, एरवी नाही. मग आता आम्ही जर म्हटलं सर्परज्जू आहे तर बरोबर का, चुकीचं आहे. सर्परज्जू आहे बरोबर आहे, कसा, बात करून सर्परज्जू आहे, पण कसा, जगत ब्रह्मरूप आहे का नाही, बात करून. देवांचे शरीर ब्रह्मरूप आहेत का नाही, का अवघे ब्रह्मरूप, का ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, का बरोबरच आहे. कसं, मुख्य समानाधिकरण्य, बात समानाधिकरण, कोणतं समानाधिकरण्य, बात समान, बरोबर आहे ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.